नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्टर म्हणतील तसं. आज आपण काय बघणार आहोत? संख्या व संख्या प्रकारामध्ये आपण सुरुवातीला संख्येचे सर्व प्रकार बघितलेत, त्यानंतर आपण बघितलं मूळ संख्या डिटेलमध्ये, त्यानंतर आपण बघितलं त्रिकोणी संख्या डिटेलमध्ये. आज आपण बघणार आहोत इतर संख्येवर आधारित प्रश्न, ज्याला मी टाइप 3 नाव दिले. चला काय प्रश्न, डायरेक्ट प्रश्न करूया. प्रश्न करण्याआधी तुम्हाला संख्या व संख्या प्रकाराचे पूर्ण व्हिडिओ सिरीज बघावं लागेल, त्यावेळेस हा टाइप कळणार आहे. चलो काय म्हणणे वाचा. 2m + 5 ही एक विषम संख्या आहे, तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? मग अशा प्रकारच्या उदाहरणात काय करायचं माहितीये, कोणतीही बघा, कोणतीही विषम संख्या गृहीत धरा. काय लिहिलं? कोणतीही विषम संख्या काय करा? गृहीत धरा. मग गृहीत धरा म्हणजे कोणती? कोणतीही घ्या तुम्ही, जी तुम्हाला आवडेल. चला मी जर घेतली 13, मग 2m + 5 हिच्याशी काही घेणं नाही आपल्याला, ही एक विषम संख्या आहे, तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? आता मला सांगा, 13 एक विषम संख्या आहे, मग 13च्या पुढची सम कोण येणार? 14. कोण येणार? 14. मी जर म्हटलं एक विषम संख्या 49, तर 49च्या पुढची कोण येणार? 50. म्हणजे एक मिळवलं की काय, ती समसंख्या आहे ती. म्हणजे याचा अर्थ हा विषम संख्या +1, बरोबर. तेव्हा कोणती संख्या मिळणार तुम्हाला? समसंख्या. बघा, विषम संख्या +1. मग विषम संख्या कोणती आहे त्यांनी दिली आहे? 2m + 5. मग इथं लिहायचं 2m + 5 ही एक विषम संख्या आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे +1. मग अंकांची बेरीज करा, 5 आणि 1 6, येणार उत्तर 2m + 6. 2m + 6 पर्याय कितवा? पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? नक्की. चालायचं पुढे. मग चला नेक्स्ट. काय विषय पुढचा? x ही विषम संख्या, त्यापुढे येणारी विषम संख्या कोणती? परत तेच. आता जगातली कोणती बी एक विषम संख्या घ्या. 13. 13 कोण आहे? विषम आहे. आणि 13च्या पुढची विषम घ्या. किती मिळवले राहणार? +2. किती येतं? 15. बरोबर. मग झालं. फक्त 13 ऐवजी काय ठेवा, किंवा 13 ऐवजी त्यांना काय वाटतं? x ठेवा. मग x + 2 म्हणजेच येणार उत्तर x + 2. तर त्या पुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती? x + 2 पर्याय तिसरा. भलेही तुम्हाला वाटत असेल की सर ही 2 तर सम आहे, ही 2 तर सम आहे, पण नुसतं हे 2 नाहीये. ती पूर्ण संख्या किती आहे? ती पूर्ण संख्या आहे x + 2. ती पूर्ण संख्या किती बाळांनो? x + 2. म्हणजे x ही जगातली कोणती संख्या आहे? कोणतीही एक विषम संख्या आहे. ती विषम संख्या ठेवून द्यायची, त्याच्यात 2 मिळवले की तुम्हाला काय मिळणार? पुढची विषम संख्या. क्लिअर आहे? पटतं? चालायचं पुढे. मग चला नेक्स्ट. बघा, जी ही एक समसंख्या, त्यापुढे येणारी चौथी विषम संख्या कोणती? चौथी म्हणताय बरं का, त्यापुढे येणारी चौथी. मग जी ही एक काय? एक समसंख्या आहे, आणि त्यापुढे येणारी विषम संख्या कोणती? मग काय करा तुम्ही, जी समजा एखादी 11 लिहा, आणि 11च्या पुढची क्रमाने येणारी चौथी विषम. 11 नाही सम, जी काय? जी एक समसंख्या आहे. समजा जी आपण काय मानू? जी मानली आपण 2 मानली. किती मानली? 2. जी ही एक समसंख्या आहे, बरोबर लिहिली सम. त्यापुढे क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आहे. चौथी विषम संख्या कोणती? मला सांगा. 2च्या पुढे येणारी विषम 3, 3च्या पुढे 5, 5च्या पुढे 7, 7च्या पुढे 9, म्हणजे ही कितवी विषम आहे? चौथी विषम. करेक्ट आहे, चौथी विषम. मग 2मध्ये किती मिळवल्यावर 9 आलं? पहा सर, 2मध्ये 7 मिळवल्यावर 9 आलं, बरोबर. मग 2ला आपण काय? जीला आपण 2 गृहीत धरलं, म्हणजे येणार उत्तर काय? G + 7. G + 7 पर्याय कितवा? पहिला.
कितवा पहिला. पटतंय, डोक्यात जातंय, नक्की गेलंच पाहिजे. चालायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा. 3x + 5 ही एक समसंख्या असून त्यापुढे क्रमाने येणारी दुसरी समसंख्या कोणती. चला, 3x + 5 ही एक समसंख्या आहे, बरोबर. त्याच्या पुढची समसंख्या +2, बरोबर. त्यापुढे क्रमाने येणारी दुसरी समसंख्या म्हणजे ही पहिली ही कोण आहे, पहिली. आणि पुढची कोण, दुसरी. म्हणजे किती मिळवावं लागेल, 4. म्हणजे 3x, किंवा मग आपली नेहमीची जी पद्धत ती फॉलो करा. चला सर, 3x + 5 म्हणजे काय, कोणती पण एखादी समसंख्या धरा. चला 8 धरली. किती धरली, 8. त्यापुढे येणारी कितवी, दुसरी समसंख्या. मग 8च्या पुढची +2, 10. ही काय, फर्स्ट. परत 10च्या पुढची +2, ही काय, 12, सेकंड. करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण 8 मानली होती 8, आणि 8ची डायरेक्ट किती भेटली, 12. मग 8 आणि 12 कितीचा फरक आहे, 4चा. कितीचा फरक आहे, 4चा. मग 8 म्हणजे काय सर, 8 म्हणजे 3x + 5 म्हणजे 3x + 5 आणि +4, बरोबर. मग 5 आणि 4 किती, 9. म्हणजे येणार उत्तर 3x + 9. 3x + 9. पर्याय कितवा, पर्याय आहे तिसरा. पर्याय आहे तिसरा. पटतंय, डोक्यात जातंय, नक्की गेलंच पाहिजे. चालायचं पुढे मग. चलने का आगे, चलिए नेक्स्ट. काय विषय बा पुढचा. आता बघा, थोडासा टाइप चेंज आहे. आता मी याला एक तुम्हाला फंडा सांगतो. फंडा कोणता, अंडा टेक्निक. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय. अंडा टेक्निक बऱ्याच जणांनी बघितली असेल, कुठे आपल्या शॉर्टकटमध्ये आपण सांगितलेली. अंडा टेक्निक म्हणजे काय, की दिलेली संख्या पाहिजे. कोण आहे ती, 112. तिला विचारायचं तू कोण ग, ती म्हणती भाऊ मी समय, बरोबर. 112ला गोल केलं, तिला विचारायचं तू कोण ग, ती काय म्हणते मी कशी आहे, समय. आणि त्यानंतर 36वी कोणती, समय. म्हणजे दिली काय, सम, आणि विचारली काय, सम. बघा बरं का, मग इथं काय म्हणता येईल, दिलेली व विचारलेली संख्या सम आहे. दिलेली व विचारलेली संख्या कशी आहे, सम आहे. म्हणजे याचा अर्थ 112 सम आणि विचारली सम, बरोबर. क्रमाशी घेणं देणं नाही, क्रमाशी घेणं देणं नाही. क्रम सम असो का विषम असो, महत्वाचं आहे दिलेली सम आणि विचारली सम. असं जर असेल तर सूत्र काय माहिती तुम्हाला, सूत्र आहे की दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट. पहा, दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट, बरोबर. मग प्लस कधी सर, तर प्लस कधी जेव्हा नंतरची विचारली म्हणजे पुढची, आणि मायनस कधी जेव्हा आधीची विचारली म्हणजे आधी, पूर्वी. मग आता दिलेल्या प्रश्नात अंडरलाईन करायची कुठं, की दिली सम विचारली सम, हे क्लिअर आहे. मग नंतर काय विचारलं, नंतर. मग नंतर विचारलं, मग प्लस घ्यावं लागेल. सूत्रानुसार दिलेली संख्या किती आहे, 112 प्लस, का बर, कारण नंतरची विचारली. क्रमाची दुप्पट कितवी विचारली, 36वी. मग 36 गुणिले 2, बरोबर. मग 36 आणि 2चा गुणाकार केला ते तो 72, म्हणजे 112 अधिक 72, बरोबर. याची बेरीज करा, 2 आणि 2 4, 7 आणि 1 8, एक जशाला तसा, म्हणजे येणार उत्तर 184. पर्याय कितवा, तिसरा. पर्याय कितवा, तिसरा. मग सूत्र काय, सूत्र आहे सर दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट. प्लस म्हणजे नंतर आणि मायनस म्हणजे काय, आधी. क्लिअर आहे. चालायचं पुढं मग.
नक्की. चलिए नेक्स्ट. 83 नंतर क्रमाने येणारी 25वी सम. परत तेच 83 ला अंडरलाईन करायचं, तिला विचारायचं तू कोण, ती म्हणती भाऊ मी विषम. आणि 83 नंतर याला अंडरलाईन करायचं, ही काय सम. काय बाळांनो, सम. म्हणजे कसं आहे, विरुद्ध आहे. मग परत काय लिहितोय मी बघा, दिलेली संख्या व विचारलेली संख्या विरुद्ध असेल तेव्हा कोणतं सूत्र वापरायचं बघा. तेव्हा वापरायचं दिलेली संख्या प्लस मायनस दुप्पटला दू लिहितो -1. बघा काय लिहिलं सूत्र, दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट -1. दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट -1. कधी वापरायचं हे सूत्र, दिलेली संख्या व विचारलेली संख्या विरुद्ध असेल. दिली विषम, विचारली सम. लिहा मग सूत्रात, दिलेली संख्या 83 नंतर प्लस कधीसाठी, नंतर साठी प्लस. बघा हे मायनस कंपल्सरी राहणार, याला काहीच करायचं नाही. हे मायनस कंपल्सरी नेहमी राहणार, नेहमी राहणार. बरोबर आहे, त्या कंसाला काहीच करायचं नाही. मग दिलेली संख्या किती बाळांनो, 83 प्लस मायनस क्रमाची दुप्पट -1. प्लस घ्यायचं क्रमाची दुप्पट, क्रम किती आहे 25, त्याची डबल किती लिहून घ्या 25 आणि -1 कंपल्सरी. बरोबर. मग 83 प्लस 25 दुना 50 -1. करेक्ट. 50 मधून 1 गेला 49. 83 प्लस 49. बरोबर. करा बरं बेरीज. 3 आणि 9 12शी 2, डोक्यावर 1, 1 8 9 9 4 13. येणार उत्तर 132. पर्याय कितवा, पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय, नक्की गेलंच पाहिजे. चालायचे पुढे. मग चलने काय आगे, चलिए. 63 नंतर 18वी विषम. 63ला गोल करा. कोण आहे 63, विषम. आणि विचारलेला गोल करा विषम. सेम टू सेम विचारलं, याच्या आधी शिकवलं, सेम टू सेम विचारलं तर सूत्र काय, दिलेली व विचारलेली संख्या सम आहे तर दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट. मग तिथं तेच सूत्र वापरावं लागेल. काय की दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट. बरोबर. मग दिलेली संख्या किती आहे 63 प्लस प्लस कुणासाठी, नंतर आहे म्हणून प्लस क्रमाची दुप्पट 18ची दुप्पट आणि जशाला तसा ब्रॅकेट क्लोज. चला बरं. मग 63 प्लस 18 दुना 36. बेरीज करा. 3 आणि 6 9, 3 आणि 6 9. येणार उत्तर किती 99. म्हणजेच पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे, क्लिअर आहे, डोक्यात जातंय, पटतंय, नक्की. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय बघा पुढचा. 48 नंतर क्रमाने येणारी 34वी विषम संख्या कोणती. परत अंडरलाईन करा. 48ला विचारायचं तू कोण, ती म्हणती भाऊ मी सम. आणि विचारलेली कोण, विषम. विरुद्ध, विरुद्ध. सूत्र काय, दिलेली संख्या शॉर्टकट मध्ये लिहितो हा, नंतर विचारलं म्हणजे प्लस क्रदू -1. क्रमाची दुप्पट -1. दिलेली संख्या आहे 48 प्लस क्रमाची डबल 68 -1. 68 मध्ये 1 गेला 67. 48
प्लस 67, 8 आणि 7 15शी 5 डोक्यावर 1, 1 आणि 4 5, 5 आणि 6 11. येणार उत्तर 115. पर्याय कितवा? पर्याय आहे चौथा. पर्याय आहे चौथा. पटतंय? नक्की डोक्यात जातंय? क्लिअर आहे? क्लिअर आहे. चालायचंय पुढं. चला मग काय विषय 32 नंबरचा? पूर्वीची. आता शब्द काय बघा, पूर्वीची. मग अंडरलाईन करायचं. 88 समय. विचारली विषम. विरुद्ध. विरुद्ध. विरुद्धसाठी सूत्र काय? सूत्र आहे दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट मायनस 1. क्रमाची दुप्पट मायनस 1. मग दिलेली संख्या किती? 88. बरं, प्लस घेऊ का मायनस? हे तर सेम राहतं, हा कंस सेम राहतो, याला काहीच करायचं नाही. आता इथं प्लस घ्यायचं, मायनस पूर्वीचे. पूर्वीचे म्हणून काय घ्यायचं? वजा घ्यायचे. वजा घ्यावे. पूर्वी म्हणजे आधी. 88 मायनस क्रमाची दुप्पट, 5ची दुप्पट 10 मायनस 1. बरोबर. मग 10 मधून 1 गेला 9 म्हणजे 88 मायनस 9. मग 88 तून 9 गेले 79 म्हणजे येणार उत्तर 79. पर्याय कितवा? दुसरा. कितवा? दुसरा. पटतंय? नक्की डोक्यात जातंय? जातंय, गेलंच पाहिजे. चालायचे पुढे मग. चलिए नेक्स्ट. 33 नंबर. पूर्वीची. 147 ला गोल करायची काय? विषम. आणि विचारली काय? सम. विरुद्ध. विरुद्ध. मग पूर्वीची ताण घेऊ नका. सूत्र काय सांगा? दिलेली संख्या मायनस क्रमाची दुप्पट मायनस 1. हे मायनस का बर? कारण आधीची विचारली म्हणून. मग दिलेली संख्या किती? 147 मायनस क्रमाची दुप्पट 26ची दुप्पट 52 मायनस 1. मग 52 मधून 1 गेला 51 म्हणजेच 147 मायनस 51. करेक्ट. मग 147 मधून 51 गेला, किती उरला? किती उरला मला सांगा? ते 47 आणि इकडचे 4 म्हणजे 96. 96. मग येणार उत्तर 96. पर्याय कितवा? पहिला. कितवा? पहिला. पटतंय? पटतंय. मग काय सूत्र? दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट नंतरसाठी, आणि क्रमाची दुप्पट मायनस 1 सेम साठी काय? क्रमाची दुप्पट, आणि विरुद्धसाठी क्रमाची दुप्पट वजा 1. पटतंय? क्लिअर आहे? चालायचं पुढं. चलिए नेक्स्ट. काय शेवा पुढचा? 252च्या पूर्वीची. आता विचार कसा करायचा? परीक्षेमध्ये गेल्यावर कन्फ्युजन होतं, त्यामुळं मी जसं शिकवतो अंडा टेक्निक. अंडा करायला याला विचारायचं तू कोण? हा म्हणतो भाऊ मी सम. आणि विचारलं काय? सम. सेम टू सेम. सेम टू सेम. सेम टू सेमला सूत्र काय सर? पूर्ण सूत्र लिहून घ्या सेम टू सेमचं. दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट. मग दिलेली संख्या किती आहे? 252 लिहिली. मग प्लस घ्यायचं का मायनस? पूर्वीची. पूर्वीची म्हणजे काय घ्यायचं? वजा घेणे. काय घेणे? वजा घेणे. मग सूत्र हे का लिहिलं? कारण सेम टू सेम, समला सम विचारलं म्हणून. मग काय करा? मायनस क्रमाची डबल, 35ची डबल 70. मग 252 मायनस 70 किती येणार? 2तून 0 गेला 2, 5तून 7 जात नाही, वर 10 इकडे 10 आणि 5 15तनं 7 गेले 8, 2तनं 1 गेला 1. येणार उत्तर 182. पर्याय कितवा? पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. येणार उत्तर 182. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय? जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. चली. परत तेच कसं करायचं परीक्षेत? अंडरलाईन करा. हिला विचारा बाई तू कोण? ही म्हणते विषम. विचारली कोण? विषम. सेम टू सेम. मग दिलेली संख्या 93, पूर्वीची विचारली मायनस 17ची डबल 34 दशांश. सेम टू सेमला या ब्रॅकेटमधनं 1 वजा करावा लागत नाही.
मग 93 मधून 34 काढा, 93 वर लिहा, 34 खाली लिहा, 3 4 दातने वर 10, इकडे 1 10 3 13 4 गेले 9 आणि 9 4 गेला 5. येणार उत्तर 59. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. मुद्दामून उदाहरणं मागे पुढे घेतलेत, सारख्या टाईपचे एकामागे एक घेतले नाही, कारण तुम्हाला सवय झाली पाहिजे ओळख पटवण्याची. ओळख पटवण्याची. चालायचं पुढं नक्की. चलिए नेक्स्ट. टाइप 4. काय आता? टाइप 4. काय मग टाइप 4? उदाहरण बघितल्याशिवाय थोडी कळणार आहे. चला मग बघूया काय विषय. एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण तुम्हाला एकूण नाही म्हणजे नैसर्गिक संख्या काढायची असेल तर ऍक्च्युअल सूत्र आहे शेवटची संख्या मायनस प्रथम संख्या प्लस 1. काय सूत्र? शेवटची संख्या मायनस प्रथम संख्या प्लस काय? 1. प्लस काय? 1. मग शेवटची संख्या किती आहे? 95. मग हा जो घटक आहे ना, हा जो घटक आहे का, याला डायरेक्ट मी काय म्हणतो? फरक. काय म्हणतो? फरक. फरक प्लस 1. करेक्ट आहे. मग फरक कुणाचा? या दोघींचा. म्हणजे मोठीतनं छोटी काढा. फरक म्हणजे 95 मायनस 21. 95 मायनस 21 आणि प्लस किती? 1. बरोबर. 95 मधून 21 गेले बाळांनो, 5 1 गेला 4, 9 2 गेला 7, 74 प्लस किती? 1. मग 74 ने 1 किती? 75. म्हणजेच येणार उत्तर 75. पर्याय कितवा? दुसरा. कितवा? दुसरा. म्हणजे 21 ते 95 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? 75 आहेत. किती आहेत? 75. पटतंय? चालायचं पुढं. मग एकूण नैसर्गिक संख्या कसं काढायचं? फरक अधिक 1. कसं काढायचं? फरक अधिक 1. चला मग काय विषय पुढचा? 51 ते 100 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या? परत तेच. काय सूत्र? फरक अधिक 1. फरक कोणाचा? 100 आणि 51चा. मग 100 मायनस 51. मग वर 10, इकडे 1 10 ने 1 गेला 9, वर 10, इकडे 1 10 ने 6 गेला 4, 49. म्हणजेच 49 प्लस 1. येणार उत्तर किती? 50. येणार उत्तर किती? 50. म्हणजेच 50 नैसर्गिक संख्या. 100 मधून 51 गेला, 49 आणि 1 50. म्हणजे इथं करेक्शन करा. येणार उत्तर किती? एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 50 आहेत. किती आहेत? 50. फरक प्लस 1. बरोबर. कस काय सर? तर बघा ना, सोपं आहे. समजा मी एक साधं उदाहरण दिलं. 5 ते 10 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? 5 ते 10 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? जर तुम्ही 5 ते 10 डायरेक्ट 10 तुम 5 गेले 5, तर तुमचं चुकीचं आहे ना. बघा 5 ते 10, 5 6 7 8 9 10 किती संख्या आहेत? 6. मग कसं येतं? 6 येतं फरक. 10 मायनस 5 हा झाला फरक प्लस 1. 10 न 5 गेले 5, 5 प्लस 1 किती? 6 झालं. येणार उत्तर किती? 6. पटतंय? म्हणून सूत्र काय लिहितो आपण? फरक अधिक 1. क्लिअर आहे? चालायचं पुढं मग. चलिए. काय विषय पुढचा? 16 ते 92 परत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? मग काय करायचं? 92 मायनस 16. बरोबर. मग 92 तून 16 काढायचे, वरती 10 द्यायचा, इकडे 1 द्यायचा. 10 2 12 न 6 गेले 6, 9 2 गेले 7. मग 76 प्लस 1. येणार उत्तर किती? 77. पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? डोक्यात जातंय नक्की गेलंच पाहिजे. चलायचंय पुढे. चलने काय आगे? चलिए. सम व विषम.
सम व विषम. प्रश्न काय विचारला? सम आणि विषम. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की किती सम व किती विषम ह्या संख्या जेव्हा तुम्हाला काढायच्यात का, तेव्हा तुम्हाला स्टेप फर्स्ट आहे, एकूण नैसर्गिक संख्या काढा. स्टेप फर्स्ट काय? एकूण नैसर्गिक संख्या काढा. एकूण नैसर्गिक संख्या काढा. मग कसं काढणार? एकूण नैसर्गिक संख्या 21 ते 42 आता शिकवलं. फरक प्लस 1. बरोबर. फरक मग कुणाचा? 42 मायनस 21 प्लस 1. 42 मधून 21 गेले 21. 21 प्लस 1 किती आलं? 22. किती आलं? 22. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 22. किती आल्यात? 22. पुढची स्टेप बघा बरं का. आता स्टेप सेकंड. हे जे 22 आहेत का, याला 2 न भागायचं. 22 ला 2 न भागायचं. मग येणार उत्तर किती? 11. येणार उत्तर 11. म्हणजेच तुमच्या 11 सम आणि 11 काय? विषम. 11 सम आणि 11 काय? विषम. इतकं इझी. एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या आणि कितीनं भागायचं? 2 न. सर असं कसं काय? तर हे कधी करायचं असं बघा. स्टेप सेकंड ही जी स्टेप आहे ही कधी फॉलो करायची? पहिली स्टेप तर सेम आहे, पण स्टेप सेकंड कधी फॉलो करायची? जेव्हा दिलेल्या दोन्ही संख्या विरुद्ध असतील. जेव्हा दिलेल्या दोन्ही संख्या कशा असतील? विरुद्ध असतील. म्हणजे 21 विषम आहे आणि 42 सम आहे असं जेव्हा असेल तर येणारं उत्तर समचं पण सारखं. अशा वेळेस असली तुम्ही अशा वेळेस एकूण समसंख्या बरोबर काय असतं? एकूण विषम संख्या. हे नेहमी सारखंच असतं. एकूण समसंख्या बरोबर एकूण विषम संख्या जेव्हा दिलेल्या दोन्ही संख्या कशा असतील? विरुद्ध असतील. पटतंय? नक्की बघून घ्या बरं एकदा. काही डाऊट आहे का? चलायचं पुढे मग. क्लिअर आहे? चलिए नेक्स्ट. काय विषय राहा पुढचा? 14 ते 83 पर्यंत एकूण किती सम व विषम संख्या आहेत? स्टेप 1. एकूण नैसर्गिक संख्या काढा. कसं काढतो? सूत्र काय? सूत्र आहे सर फरक अधिक 1. फरक कुणाचा? 83 मायनस 14 प्लस 1. बरोबर. मग 83 ना 14 गेले, उभी मांडणी करा. 83 मायनस 14 वरती 10 इकडे. 10 3 13. 13 4 गेले 9. 8 2 गेले 6. किती? 69. म्हणजे 69 प्लस 1 किती आलं? 70. किती आलं? 70. बरोबर आहे. मग दुसरी स्टेप. आता मला सांगा 14 काय? सम आहे. 83 काय? विषम आहे. म्हणजेच दुसऱ्या स्टेप मध्ये काय होणार? स्टेप सेकंड इकडे लिहितो. स्टेप सेकंड. एकूण समसंख्या बरोबर एकूण विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्या काय असतात? सारख्याच असतात. मग एकूण समसंख्या बरोबर एकूण विषम संख्या किती आहेत? त्या 70. म्हणजे 70. 70 ला 2 न भागा. येणार उत्तर 35. 35 काय? सम
आणि 35 काय विषम. म्हणजे येणार उत्तर तुमचं 14 ते 83. यांनी असं कसा प्रश्न दिला, एकूण नैसर्गिक संख्या 70 आल्या तर येणार उत्तर 70 आणि 70 नाही, सम आणि विषम संख्या. इथं काय येणार तुमचं, इथं येणार 35 35. काय येणार 35 35. बरोबर आहे. समजतंय, डोक्यात जातंय, नक्की गेलंच पाहिजे. चालायचे पुढं, चलने काय आगे, चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा 41चा. 26 ते 91 पर्यंत एकूण किती व सम विषम संख्या. परत तेच आहे, फास्ट करू. चला, स्टेप फर्स्ट, फरक प्लस 1. मग 91 मायनस 26 प्लस 1. 10 ने 11 6 गेले 5, 9 3 गेले 6, 65 प्लस 1 किती आलं 66. ओके. स्टेप सेकंड काय, स्टेप सेकंड आहे सर, 66ला 2 न भागायचं. येणार उत्तर किती 33. 33 काय 33 सम आणि 33च काय विषम. म्हणजे 33 सम 33 विषम. पर्याय कितवा, पर्याय तिसरा. कितवा, तिसरा. क्लिअर आहे, पटतंय, जातंय डोक्यात, काही डाऊट आहे नाही. चालायचंय पुढे. चल, मग आता चेंज केलं. आता काय केलं, चेंज केलं. मग चेंज केलं तर काय लिहिलं होतं मी, काय लिहिलं होतं हे बघा. स्टेप सेकंड मध्ये काय लिहिलं होतं वाचा. जेव्हा दिलेल्या दोन्ही संख्या विरुद्ध असतील तेव्हा भागिले 2 करायचं. मग तिकडं पण भागिले 2 करायचं, पण एक उत्तर जास्त येणार, एक उत्तर कमी येणार. बघा कसं, हे सेम स्टेप फॉलो करायच्या, सेम स्टेप फॉलो करायच्या. काय म्हणणं आहे, 6 ते 72 पर्यंत एकूण सम व विषम संख्या किती. सगळ्यात पहिलं काम, 6 काय समय आणि 72 काय समय. बरोबर, समय. मग काय करायचं, स्टेप फर्स्ट काय काढा, एकूण नैसर्गिक संख्या काढा. बरोबर, कशा काढणार की 72 मायनस 6 प्लस 1. सूत्र आहे फरक अधिक 1. 72 मधनं 6 गेले, किती उरले, 72 मधून 6 गेले ते 2 आणि इकडचे 4 म्हणजे 66. मग काय येणार आहे, 66 प्लस 1 किती आलं 67. किती आलं 67. आता सर एकूण नैसर्गिक संख्या 67 आल्या. मग आता कसं सोडवायचं, नेमकं उत्तर काढायचं कसं. तर आता मला सांगा 67ला 2 ने भाग जातो का, जातो का, नाही जात ना, नाही जात. मग काय करायचं, आता 6 ते 72 आहे, तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, दुसरी स्टेप ही आहे की आता 67 एकूण नैसर्गिक संख्या आल्या, त्याला 2 न भाग जात नाही, पण तुम्हाला एकूण समसंख्या आणि विषम संख्या विचारल्यात. मग काढायच्या कशा, तर तुम्हाला सांगतो, आता इथे हे 67 लिहून घ्यायचे. लिहिले, भाग जात नाही, मान्य, भाग जात नाही, पण त्याच्यात 1 मिळवायचा. किती आलं 68. आता भाग जातो, किंवा मग 1 काढायचा, आपण काय केला 1 मिळवला, किती आलं 68. किती आलं 68. मग आता आठवणीनं 68ला 2 न भागायचं. बघा बरं का, 2 न भागायचं. मग येणार उत्तर किती 34. येणार उत्तर किती 34. आता लक्ष द्या, येणार उत्तर 34 आलं. मग सर 34 धरायचं कुणाचं, समचं का विषमचं. मला एक सांगा, 2 गोष्टी आपण इथं फॉलो केल्या. 67 प्लस 1, बघा 67 प्लस 1 68 भागिले 2, येणार उत्तर 34. हे पटलं. एक उत्तर 34 आहे, एक उत्तर 33 आहे, कन्फर्म आहे. पण समचं का विषमचं इथं तुम्हाला टेन्शन आहे. तर तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही प्लस करता, म्हणजे स्टेप सेकंड प्लस करताय ना, प्लस करताय, तर दिलेल्या दोन्ही संख्या सम आहे. दिलेल्या दोन्ही संख्या काय सम आहे ना, म्हणून प्लस केलं.
प्लस केलं म्हणजे जास्त उत्तर कुणाचं येणार, समच येणार. म्हणजे 34 उत्तर कुणाचं झालं, समच. आणि याच्यापेक्षा एक कमी म्हणजे 33 उत्तर कुणाचं झालं, विषमचं. लक्षात ठेवा. 67 आलं. 67 मध्ये म्हणजे इथं कन्फर्म एक मिळवायचा, मग एक मिळवून त्याचे अर्धेही करायचे, पण अर्धे आल्यानंतर विचार करायचा उत्तर आहे कुणाचं, तर दिलेल्या दोन्ही संख्या सम आहे. म्हणजे त्याचा अर्थ समचे उत्तर जास्त. करेक्ट आहे. नाही तर मग अजून काय करतात बघा. स्टेप सेकंड किती आली तुमची, स्टेप फर्स्ट किती आली सर, फर्स्ट आला आमचं 67. मग सेकंड मध्ये काय करायचं, 67च्या पुढची कोण आहे, 68 भागिले 2 किती आलं, 34. बरोबर. आणि एक लिहायचं 33. दोन उत्तर लिहायचे. एक काय लिहिलं 34, दुसरं काय लिहिलं 33. मग 34 कुणाचं आणि 33 कुणाचं, तर दिलेल्या दोन्ही संख्या कोण आहे, सम. दिलेल्या दोन्ही संख्या सम आहे, म्हणून उत्तर एकूण सम बरोबर किती, 34. एकूण सम बरोबर किती, 34. मग 34 पेक्षा एक न कमी एकूण विषम किती, 33. पटलंय, डोक्यात गेलंय का, गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग नक्की. चलिए बघा पुढचं उदाहरण आता काय की 14 ते 78 पर्यंत एकूण सम व विषम संख्या किती. एकूण सम व विषम संख्या किती. काय करायचं तुम्हाला सांगितलं. स्टेप फर्स्ट, एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या, फरक अधिक 1. बरोबर. फरक कुणाचा, 78 मायनस 14. 8तून 4 गेला 4, 7तून 1 गेला 6, 64. म्हणजे 64 प्लस 1 किती आलं, 65. स्टेप सेकंड, ज्यावेळेस दोन्ही संख्या विरुद्ध असतात, दिले आता इथं दोन्ही समसंख्या आहे, जेव्हा विरुद्ध असतात तेव्हा इथलाच आकडा काय येतो, सम येतो. बरोबर आहे का. मग आता काय करायचं तुम्हाला शिकवलं, 2 पद्धत वापरायच्या. 2, एक इथं लिहायचं 65 प्लस 1 भागिले 2 आणि दुसरं लिहायचं 65 मायनस 1 भागिले 2. खतम. 1 प्लस 1 आणि दुसरं मायनस 1. मागची पद्धत तुम्हाला नसेल पडली मागच्या उदाहरणात, ही पद्धत लक्षात घ्या. 65 मध्ये 1 मिळवला, 66 भागिले 2 33 आणि 65 मधून 1 गेला 64 भागिले 2 32. बरोबर. 2 उत्तर आले 33 आणि काय 32. मग दोन्ही संख्या सम आहे म्हणून 33 32 दोन्ही संख्या सम आहे म्हणून जास्त उत्तर कशा जाणार याचं. मग ह्या कोणत्या आहे, ह्या आहे सम आणि ही कोणती आहे, ही आहे विषम. बरोबर. एक सम एक विषम म्हणजे 33,32 तुमचं उत्तर काय येणार, पर्याय कितवा, पर्याय पहिला. पर्याय कितवा, पर्याय पहिला. पटतंय. चालायचे पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. 32 ते 98 परत तेच. स्टेप फर्स्ट सांगा. फरक 98 मायनस 32 प्लस 1. 8तून 2 गेला 6, 9तून 3 गेला 6, 66 प्लस 1 किती आलं. स्टेप सेकंड 67. करेक्ट आहे. मग काय करायचं, हे आलं 67 तर इथं लिहायचं 67 प्लस 1 भागिले 2 आणि इथं लिहायचं 67 मायनस 1 भागिले 2. 67 ने 1 68, 68 भागिले 2 किती आलं 34. 67 ने 1 67 मध्ये 1 गेले 66 भागिले 2 किती आलं 33. पटतंय. मग इथं लिहायचं 34, इथं लिहायचं 33. एक लिहायचं 34, दुसरं काय लिहायचं 33. आणि विचार करायचा आता दोन्ही संख्या कोणत्या आहे, दोन्ही सम आहे म्हणजे जास्तीचे उत्तर कुणाचे येणार, समचे. जास्तीचे उत्तर समचे येणार. मग 34 कोणत्या संख्या आहे, सम आणि 33 कोणत्या संख्या आहे, विषम. समजतंय. डोक्यात जातंय गेलंच पाहिजे.
चालायचंय पुढे मग नक्की. कोणाला काय डाऊट आहे? नाही. चला नेक्स्ट. 14 ते 73. परत आता एकत्रीकरण केलं मी. एका मागे एक कधीच टाईप घेत नाही मी. का बरं नाही घेत? कारण डोकं आपलं चाललं पाहिजे. मग 14 ते 73 परत स्टेप फर्स्ट फॉलो करा. 73 - 14 + 1. 73 मधून 14 गेले 49. नाही 73 - 14 वर 10 इकडे 10 3 13 4 गेले 9. 7 2 गेले 5 म्हणजे 59 + 1 किती? 60. बरोबर. मग सेकंड स्टेप काय? तुम्हाला माहिती आहे की इथलं उत्तर 60 आलं. ज्याला 2 न भाग जातो म्हणजे इथं काही प्लस करायचं काम नाही, मायनस करायचं काम नाही. 60ला 2 न भागलं 30 म्हणजे 30 सम आणि 30 काय? विषम. बरोबर. असं उत्तर कधी येतं? दोन्ही संख्या कशा असतील? विरुद्ध असतील तेव्हा सम बरोबर काय येतं? विषम. म्हणजे एकूण सम बरोबर एकूण विषम. येणार उत्तर 30-30 पर्याय चौथा. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की गेलंच पाहिजे. चालायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट. 1 ते 63 पर्यंत एकूण किती सम विषम संख्या? टेन्शन घ्यायचं नाही. 1 आणि 63 दोन्ही काय? विषम. परत स्टेप फर्स्ट सांगा. 63 - 1 फरक +1. 62 + 1. 63 मधून 1 गेला किती? 62 + 1 किती झालं? 63. मग स्टेप सेकंड. 63 चे तुकडे पडते का? नाही. 63 चा हाफ होत नाही. मग स्टेप सेकंड मध्ये 2 रेषा. एक 63 + 1 भागिले 2. दुसरं 63 - 1 भागिले 2. 63 ने किती? 64 भागिले 2. 64 ला 2 न भागलं किती? 32. 63 मधून 1 गेला 62 भागिले 2. 62 ला 2 न भागलं किती? 31. करेक्ट. म्हणजे एक उत्तर काय? 32. एक उत्तर काय? 31. विचार कधी करायचा? दिलेले दोन्ही विषम म्हणजे कुणाचं उत्तर जास्त? विषमचं उत्तर जास्त. इथं लिहायचं एक उत्तर 32, एक उत्तर 31. जास्त उत्तर कुणाचं? विषमचं. आणि कमी उत्तर कुणाचं? समचं. कुणाचं? समचं. क्लिअर आहे? डोक्यात गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. 43 ते 99 एकूण किती सम व विषम संख्या आहे? मला एक सांगा आता 43 ते 99 पण किती सम आणि विषम संख्या? मग स्टेप फर्स्ट परत तेच 99 - 43 + 1. 9तून 3 गेला 6, 9तून 4 गेला 5, 56 + 1 57. 57 चे तुकडे पडत नाही सर. मग 57 + 1 भागिले 2. 57 - 1 भागिले 2. 57 आणि 1 किती रे बाबा? 58 भागिले 2 29. 57 मधून 1 गेला 56 भागिले 2 28. म्हणजेच काय? एक उत्तर 29, एक उत्तर 28. मग दोन्ही संख्या कोणत्या आहेत? 43 99 काय? विषम. म्हणजे कुणाचं उत्तर जास्त? विषमचं. मग 29 काय? विषम आणि 28 काय? सम. 29 काय? विषम आणि 28 काय? सम. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? डाऊट असला तर विचारायचं आहे. चालायचंय पुढे नक्की. चलिए. काय विषय पुढचा? टाईप 5. काय विषय पुढचा? टाईप 5.